तिरणा नदीवरील पुलाच्या मागणीसाठी तरुणांनी उपोषण केलं। आमदार कैलास पाटील यांच्या आश्वासनानंतर उपोषण सोडण्यात आलं। लोकशाही मराठीच्या बातमीचा हा इम्पॅक्ट आहे। कैलास पाटलांनी आश्वासन दिल्यानंतर तरुणांनी आपलं उपोषण मागे घेतलेलं आहे। तिरणा नदीवरील पुलाच्या मागणीसाठी तरुणांनी उपोषणाचा पवित्रा घेतलेला होता। 2 दिवस झालं मी संजितपूर येथे तिरणा नदीकाठी आमरण उपोषण करत होतो। संजितपूर येथील तिरणा नदीवरचा पूल उंची वाढवावी व नवीन करण्यासाठी माझं आमरण उपोषण चालू होतं। या 2 दिवसांमध्ये लोकशाहीनं बातमीची दखल घेऊन बातमी केली होती। त्याची दखल घेऊन माननीय श्री आमदार कैलास पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन उपोषण सोडवले आहे व लोकशाहीचा मी आभार व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।